नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेव ऑप्टिक्सच्या 8व्या भागामध्ये मी तुमचं स्वागत करतोय। गेले 7 भाग खरं तर आपण 12वीच्या असणाऱ्या लाईट सेक्शनच्या करस्पॉन्डिंग असणाऱ्या ज्या टर्म्स आहेत त्याला बघत चाललोय आणि असं बघत जात असताना खरं तर आपण अशा एका स्टेजला आहे की आता आपला हा जो ट्रॅक आहे तो लाईट सेक्शनमधल्या वेगळ्या भागाकडे वळणार आहे। पण मी तुम्हाला काय सांगितलं होतं की आपल्याला 12वीतल्या या सेक्शनला शिकत असताना आपल्याला विचार करत असताना जेवढं शक्य आहे तेवढं डिलीटेड सुद्धा मी त्या पद्धतीनं तुमच्यापर्यंत पोहोचवतोय, कारण तुम्हाला द्यावी लागणार आहे CET नीट किंवा JEE। या सगळ्या संकल्पनेला बघत जात असताना काल किंवा याच्या अगोदरचं जे वेव ऑप्टिक्सचं आपलं 7 नंबरचं झालं होतं त्याच्यामध्ये आपण पोलरायझेशन नावाच्या कॉन्सेप्टला बघितलं की जर समजा एखादा लाईट अनपोलराइज्ड असेल किंवा एखादा लाईट जर ऑर्डिनरी असेल त्याला जर पोलराइज करायचं झालं तर त्या ठिकाणी तिथं असणारा तो लाईट पोलराइज करत असताना आपल्याला वेगवेगळ्या असणाऱ्या पद्धतीचा वापर करावा लागतो। कदाचित क्रिस्टलचा वापर करून आपण पोलरायझेशन करू शकतो। आपण त्याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं कॅल्साइट क्रिस्टल असेल, क्वार्ट्ज क्रिस्टल असेल किंवा टुर्मलाइन क्रिस्टल असेल, असे अनेक क्रिस्टल्स आहेत की ज्याच्या सहाय्यानं आपल्याला लाईट पोलराइज करता येतो। थोडी जादाची माहिती पण लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपण त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या पोलराइडचा वापर करू शकतो त्यानं सुद्धा लाईटला पोलराइज करता येतं। निकोल्स प्रिझम नावाचा एक प्रिझम आहे, निकोल नावाच्या शास्त्रज्ञानं तयार केलेला असा असणारा जो प्रिझम आहे त्यानं सुद्धा लाईटला पोलराइज करता येतं। काल किंवा अगोदर बघितलं की आपण रिफ्लेक्शनच्या साहाय्यानं त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो लाईट आहे त्याला पोलराइज करू शकतो। मुळात खरं तर या पद्धतीनं त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो लाईट आहे तो पोलराइज करत असताना काल मग आपण एक सेपरेट ब्रिस्टरच्या नावानं आर्टिकल बघितलं, म्यू इज इक्वल टू टॅन IP। म्हणजे एखादा जर समजा अनपोलराइज्ड लाईट अशा पद्धतीनं त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या पारदर्शक माध्यमावर पडलाय की ज्याचा अँगल ऑफ इन्सिडन्स हा पोलरायझिंग अँगलच्या बरोबर आहे, त्यावेळेस रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सची जी किंमत आहे ती टँजंट ऑफ पोलरायझिंग अँगल असते असं आपण वाक्य तयार केलं आणि काल आपण त्याच्यावरच घालवलं आणि कळलं आपल्याला ते। असं कळत जात असताना आज किंवा आजच्या लेक्चरला काय करतोय आपण, ज्याच्यामध्ये फॉर्म्युले वगैरे नाहीत, अगदी मायनर त्या ठिकाणी तिथं असणारे ते आर्टिकल्स आहेत। म्हणजे पोलरायझेशन बाय स्कॅटरिंग ऑफ द लाईट या नावानं आपण त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे आर्टिकल आहे ते पुस्तकामध्ये बघतोय। ज्या वेळेस एखादे असणारे ग्रॅन्युअल्स हवेमध्ये तरंगत राहतात त्यावेळेस तिथं असणाऱ्या त्या ग्रॅन्युअल्सवर त्या पार्टिकलवर ज्यावेळेस प्रकाश पडतो त्यावेळेस त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो प्रकाश आहे तो असणाऱ्या त्या पार्टिकलवरनं स्कॅटर्ड होतो, पसरतो। पसरत जात असताना त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो अँगल आहे तो जर ॲडजस्ट झाला तर हा जो स्कॅटर्ड बीम ऑफ लाईट आहे त्याच्यामध्ये सुद्धा पोलरायझेशन येऊ शकतं। म्हणजे आपल्याला त्या असणाऱ्या पोलरायझेशनचा विचार करत असताना या संकल्पनेचा विचार नक्की करावा लागतो, ते त्याच्यामध्ये कन्सिडर करावं लागतं। अँगल ऑफ इन्सिडन्सचा विचार केला समजा त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो अँगल आहे पडणारा आणि त्या ठिकाणी स्कॅटर्ड होणारा याला स्कॅटरिंग अँगल या नावानं ओळखतात आणि तो जर 90 डिग्रीच्या आसपास तयार झाला तर त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो लाईट आहे तो कम्प्लिटली प्लेन पोलराइज्ड होतो। फारशी गरज आहे का ह्याची आपल्या पुस्तकातल्या त्या आर्टिकलची? फारशी गरज नाही त्याची। त्याच्या साहाय्यानं आपण त्या असणाऱ्या आर्टिकलला एका वेगळ्या असणाऱ्या पद्धतीनं फक्त लाईटला पोलराइज करता येतं ही संकल्पना आपण क्लिअर करून घेतोय। त्यामुळं इथं फक्त लक्षात ठेवायचं आहे, जसं आपण क्रिस्टलच्या साहाय्यानं लाईटला पोलराइज करू शकतो, पोलराइडच्या साहाय्यानं लाईटला पोलराइज करता येतं,
रिफ्लेक्शनच्या साहाय्यानं लाईटला पोलराइज करता येतं, त्याच पद्धतीनं आपल्याला स्कॅटरिंगच्या साहाय्यानं सुद्धा लाईटला पोलराइज करता येतं. आकाश निळं का दिसतं याचं उत्तर स्कॅटरिंगमध्ये दडलंय. त्याचा उल्लेख त्या पुस्तकात नक्की दिसतो आपल्याला. मुळात खरं तर आपण ज्यावेळेस या स्कॅटरिंगचा विचार करतो त्यावेळेस निळ्या रंगाचं जे स्कॅटरिंग आहे ते जादाचं होतं. त्याच्यामध्ये रॅलेज क्रायटेरिया नावाच्या संकल्पनेचा वापर केला जातो आणि तो वापर करताना असणारी जी इंटेन्सिटी आहे ती वेव्हलेंथच्या 4th पॉवरला इन्व्हर्सली प्रपोर्शनल असते स्कॅटर्ड लाईटची. म्हणजे आपण जर त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो सिक्वेन्स आहे VIBGYOR बघितलं तर याची वेव्हलेंथ कमी आहे, याची वेव्हलेंथ जास्ती आहे. ज्याची वेव्हलेंथ कमी आहे त्याचं स्कॅटरिंग जास्ती आहे. त्यामुळे ह्याच्या 3 कलर्स आहेत, याचं स्कॅटरिंग जास्ती होतं. त्यामुळं आकाशामध्ये आपल्याला एक रंग दिसतो ज्याला आपण आकाशी म्हणतो. तो एक्झॅक्टली निळा नाही, जांभळा नाही किंवा निळीसारखा पण नाही. दॅट इज स्कॅटरिंग. म्हणजे इथं आपल्याला त्या स्कॅटरिंगचा वापर करून तो जो लाईट आहे त्याला पोलराइज करता येतं. आता हे सगळं जरी मान्य केलं तरी आपल्याला ह्याच्याविषयी जास्त विचारतील वगैरे असं नाही मला वाटत. म्हणजे आता खरं तर आपल्याला या असणाऱ्या टॉपिकला एका वेगळ्या वळणावर घेऊन जायचं आहे. म्हणजे एखाद्या ठिकाणी जसं रेल्वे रूळ बदलते त्या पद्धतीने आपण आता रूळ बदलतोय आणि आपण एका वेगळ्या दिशेनंच आता प्रवास करतोय. आता आपण यातला वेगळी संकल्पना बघतोय आणि ती जी संकल्पना आहे ती बघत असताना आता मुळात काय बघायचं आहे आपल्याला, याच्यामध्ये आता जो भाग आपल्याला आहे तो म्हणजे इंटरफेरन्स ऑफ द लाईट, जो खरं तर तो टॉपिक आपल्याला वेगळा होता. म्हणजे लाईटचा विचार करत असताना पहिल्यांदा आपल्याला तिथं रिफ्लेक्शनचा विचार करता येतो, रिफ्रॅक्शनचा विचार करता येतो, पोलरायझेशनचा विचार आपण करतोयच. याचा विचार केला तर आपल्याला आता विचार करावा लागतो इंटरफरन्सचा. त्याच्यानंतर विचार जो करायचा आहे तो डिफ्रॅक्शन ऑफ लाईटचा. म्हणजे कसं वळणं घेत चाललोय बघा आपण कसं आता ब्रॉड होत चाललोय या फिजिक्सच्या बाबतीत. स्वतःला आपण डेव्हलप करतोय. आतापर्यंत फक्त आपल्याला रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शनच्या बाहेर माहितीच नव्हतं. म्हणजे विचार करूयात, लाईट म्हणल्यानंतर रिफ्लेक्शन आहे, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट आहे, डिस्पर्शन आहे, सायमल्टेनियस रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शन आहे, पोलरायझेशन आहे, स्कॅटरिंग आहे, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन ऑफ लाईट आहे आणि आपल्याला इंटरफरन्सचा विचार करावा लागेल, डिफ्रॅक्शनचा विचार करावा लागेल. अशा अनेक संकल्पना लाईटच्या बाबतीत आपल्याला अभ्यासावा लागतात. त्यामुळे हा एक वेगळा सेक्शन झाला. पण मुळात काय होतं, इंटरफेरन्स ऑफ द लाईटचा विचार करत असताना बेसिकली आपल्याला काय विचारात घ्यावं लागणार आहे, याच्यामध्ये एक मुख्य प्रिन्सिपल येतं आणि ते जे प्रिन्सिपल आहे ते कुठलं प्रिन्सिपल आहे आपल्याला या ठिकाणी विचार करावा लागतो. प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ द वेव्ज. याचा जोपर्यंत आपण विचार नाही करत तोपर्यंत आपल्याला त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे इंटरफेरन्स आहे ते नक्कीच नाही कळणार आहे. इंटरफरन्सचा विचार करत असताना लाईटमध्ये इंटरफरन्स घडतो, साऊंडमध्ये इंटरफरन्स घडतो, दोरीवरच्या वेव्हजवर सुद्धा आपल्याला इंटरफिअर करता येतात, इंटरफरन्स घडतो. इंटरफेरन्सचा अर्थ तरी काय आहे? दोन वेव्हज एकमेकावर ओव्हरलॅप करणं म्हणजे इंटरफिअर झालं. दोन सुपरपोजिशनचं प्रिन्सिपल आपल्याला याच टॉपिकमध्ये इथंच येतं का? नाही, इथंच येत. याचा उल्लेख खरं तर साऊंड सेक्शनमध्ये किंवा सुपरपोजिशन ऑफ द वेव्हज नावाने एक सेपरेट टॉपिकच तयार झाला आहे आणि तिथं असणारा तो जो टॉपिक आहे त्या टॉपिकमध्ये आपल्याला याचे डिटेल्स स्टडी करावे लागतात, त्याचा अभ्यास करावा लागतो आपल्याला. त्यामुळे तिथलं प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ द वेव्हज कळलं तर आपल्याला इथलं प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ द वेव्हज आहे ते कळायला तितकंच अवघड नाही जात, सोपं आहे ते. पहिल्यांदा काय करूयात, मुळात खरं तर ते प्रिन्सिपल आहे. ज्यावेळेस एखादं प्रिन्सिपल असतं त्यावेळेस त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे प्रिन्सिपल आहे
त्याच्यासाठी आपल्याला विचार करावा लागतो आणि तो जो विचार आहे तो म्हणजे स्टेटमेंटचा. जोपर्यंत एखाद्या प्रिन्सिपलचं स्टेटमेंट आपल्याला कळत नाही तोपर्यंत तिथं असणारं ते जे प्रिन्सिपल आहे ते तितकंसं महत्त्वाचं नाही राहत. काय सांगतं प्रिन्सिपल आपल्याला? मी पहिल्यांदा त्याचं वाक्य सांगतो म्हणजे तुम्हाला जास्त क्लिअर होत जाईल. त्याचं स्टेटमेंटचं वाक्य असं आहे, वाक्य ऐकल्यानंतर तुम्हाला कळलं असं मला लगेच वाटत नाही, पण पहिल्यांदा समजून तर घेऊयात ना. कसं येते वाक्य ते बघा. वेन टू ऑर मोर वेव्स ट्रॅव्हलिंग थ्रू द सेम मीडियम arriving at a point of medium simultaneously, then each wave produces its own displacement at that point independently of the others. The resultant displacement at that point is the vector sum of the displacements due to all the waves. कळलं का ते? नाही कळणार पण नाही. मुळात मी कसं सांगतोय ते नीट ऐका, त्याच्या वाक्याचा अर्थ समजून घ्या. आणि माझं तर नेहमीच वाक्य असतं की बाबा असं ऐकत असताना ते लिहून काढायची सवय लावा. आपल्या या पद्धतीचा फायदा काय आहे, आपल्याकडे ते सेव्ह होते. 10 वेळा बघता येतो आपल्याला व्हिडिओ, काय अडचण नाही येत. क्लिअर होत जाते तुमचे त्या ठिकाणी तिथं असणारे ते टर्म्स आर्टिकल्स. कारण आपण एप्रिल एंडला परीक्षा देतोय बोर्डाची, लक्षात ठेवायचं. एप्रिल एंडला त्याच्या आत आपला हा सिलेबस पण पूर्ण करून घ्यायचा. आपला बराच झाला आहे तसा खरं तर. हा टॉपिक पण आता शेवटच्या वळणावर आला. मोठा टॉपिक झाला का मग पुन्हा लहान लहान टॉपिक आहेत. त्यामुळे आपण या टॉपिकचा विचार इथं करत असताना नक्की लक्षात ठेवायचं आहे. मी काय सांगितलं बघा, 2 किंवा 2 पेक्षा जास्त वेव्स. when 2 or more waves traveling through the same medium. म्हणजे असा विचार करूयात की बाबा ह्या ठिकाणी हा एक सोर्स आहे, याची एक वेव या पद्धतीनं या ठिकाणी चालली आहे. आणि आपण असा विचार करूयात की काळ्या रंगाच्या पेनानं दुसरी एक वेव आपण तयार केली आणि ती जी वेव आहे ती या पद्धतीनं चालली. when 2 or more waves traveling through the same medium arriving at a point of medium simultaneously. 2 किंवा 2 पेक्षा जास्त वेव्स एकाच माध्यमातून जात असताना एका ठिकाणी एकाच वेळेस त्या आल्या तर काय घडेल, दॅट इज सुपरपोजिशन प्रिन्सिपल. when 2 or more waves traveling through the same medium arriving at a point of medium simultaneously, then each wave produces its own displacement at that point independently of the others. म्हणजे मी जर इकडच्या बाजूला दाखवायचं ठरवलं, ही माझी समजा पहिली वेव आहे, याच्यावर दुसरी वेव आली, दुसरी वेव येत असताना कदाचित ती या पद्धतीनं आली असेल किंवा त्या ठिकाणी तिथं असणारी ती जी वेव आहे ती एकमेकावर ओव्हरलॅप होत असताना समजा ती जी वेव आहे ती वेव आता या पद्धतीनं आली आहे. when 2 or more waves traveling through the same medium arriving at a point of medium simultaneously, then each wave produces its own displacement at that point independently of the others. Resultant displacement at that point is vector sum. सम 2 प्रकारचे आहेत, अल्जेब्रिक पण आहे आणि वेक्टर पण आहे. वेक्टर समचा विचार करताना एकाची दिशा अशी आहे, दुसऱ्याची दिशा अशी आहे, याचे ॲडिशनलचा विचार केला तर जास्ती रिझल्टंट मिळेल. इथं बघितलं तर एकाची दिशा अशी आहे, एकाची दिशा उलटी आहे, एकमेकाला कॅन्सल करतील ते. त्यामुळं आपल्याला ज्या वेळेस विचार करावा लागतो तिथं असणाऱ्या त्या समचा, बेरजेचा, त्यावेळेस आपल्याला वेक्टर समचा विचार करावा लागतो. डिस्प्लेसमेंट वेक्टर क्वांटिटी आहे.
आणि या संकल्पनेतनं मग आपण काय म्हणतोय बघा, वेन 2 or more waves traveling through the same medium arriving at a point of medium simultaneously, then each wave produces its own displacement at that point independently of the others. The resultant displacement at that point is the vector sum of the displacement ड्यू टू ऑल द वेव्ज. आपण आता फक्त 2 दाखवल्यात, अनेक वेव्ज वापरू शकतो आपण. आणि अशा ज्या वेव्ज आहेत त्या एकमेकावर तिथं आपल्याला इंटरफिअर होताना दिसतात, त्या सुपरपोजिशनचं प्रिन्सिपल उभे करतात. त्यामुळे आपण ज्या वेळेस या असणाऱ्या कॉन्सेप्टचा विचार करतोय त्यावेळेस असा विचार करत असताना आपल्याला बेसिकली सुपरपोजिशनचं प्रिन्सिपल कळावं लागतं. अगदीच उदाहरण द्यायचं झालं, हे तर स्टेटमेंट झालं. याच्यावर आपण लाईटला कुठं अजून विचार केलाय. आपण जनरली सुपरपोजिशनचं प्रिन्सिपल कसं वापरता येईल या संकल्पनेचा आधार घेतोय आणि त्याचा वापर करत असताना आपण फक्त स्टेटमेंट तयार केलं. आणि असं स्टेटमेंट तयार करत असताना मुळात मला विचार कशाचा करायचा आहे, तर लाईटच्या इंटरफरन्सचा विचार करायचा आहे. मी ज्या वेळेस त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या लाईटच्या इंटरफरन्सचा विचार करतो त्यावेळेस मला पहिल्यांदा कळावं लागतं की बाबा सुपरपोजिशनचं प्रिन्सिपल तिथं वापरलं जात असताना साऊंडच्या बाबतीत असं काय घडतं का? घडतं. कसं ते बघा. एक कल्पना करा, तुमच्याकडं त्या ठिकाणी एक पाईप आहे, ती तिथं असणारी ती जी पाईप आहे ती पाईप दोन्ही बाजूला त्या ठिकाणी ओपन आहे. ही जी पाईप आहे जी दोन्ही बाजूला ओपन आहे त्याला खरं तर फिजिक्सच्या भाषेमध्ये रेझोनन्स ट्यूब किंवा पाईप या नावानं ओळखतात. आणि माझ्याकडं ट्युनिंग फोर्क आहे. समजा एक ट्युनिंग फोर्क या बाजूला आहे, दुसरा ट्युनिंग फोर्क या बाजूला आहे. ट्युनिंग फोर्कला मराठीमध्ये आपण नाद काटा या नावानं ओळखतो. पाहिजे त्या फ्रिक्वेन्सीचा आवाज आपल्याला ट्युनिंग फोर्कच्या साहाय्यानं तयार करता येतो. मुळात जर समजा इथं असणारा हा जो ट्युनिंग फोर्क आहे तो या पद्धतीनं आवाज तयार करत असेल तर इकडचा पण तो आवाज तयार करतो आणि याच्या 2 वेव्ज आहेत त्या एकमेकावर इंटरफिअर होतात आणि आपण कान देऊन नीट ऐकलं तर आपल्याला एक वेगळाच आवाज ऐकायला मिळतो. झालं ना ते इंटरफरन्स साऊंडचा झाला. तुम्हाला वाटलं की बाबा आपल्याला अजून एखादा डेमो घरच्या घरी करता येईल का, कारण घरी ट्युनिंग फोर्क असूच शकत नाही. याला पर्याय आहे. हॅक्सॉ नावाची एक पट्टी असते जी आपण कट करायला वापरतो, एकदम पातळ अशी पट्टी आहे. ती जी पट्टी आहे त्या पट्टीला कुठेतरी एका ठिकाणी असं जाम अडकून ठेवा, बांधून ठेवा. त्याला एक बारका दोरा लावा आणि या दोऱ्याचं एक जे टोक आहे ते तुम्ही तुमच्या हातामध्ये धरा किंवा बांधून ठेवा, चालते का फरक नाही पडत. आणि आता काय करा, तिथं असणारी ती जी पातळ पत्र्याची पट्टी आहे त्या पट्टीला असं ओढा आणि सोडून द्या. ज्या वेळेस तुम्ही तिथं असणाऱ्या त्या पातळ पत्र्याच्या पट्टीला सोडून द्याल त्यावेळेस तिथं असणारी ती जी पट्टी आहे ती या पद्धतीनं थरथरायला सुरुवात करेल, अशी व्हायब्रेट होते ते. बघा तुम्हाला जाणवतं ते. मग काय होतं, याच्यावरनं एक जी वेव आहे ती अशी तयार झाली, जी ट्रान्सव्हर्स वेव आहे ती या पद्धतीनं प्रोपोगेट व्हायला लागले. आपण याला इथं धरलंय किंवा बांधलंय, इथनं परत ती रिफ्लेक्ट झाली आणि तुम्ही दोरीवर बघितलं तर तुम्हाला या प्रकारच्या लूप्स नक्की दिसतील. याला स्टेशनरी वेव्ज म्हणतात खरं तर साऊंडच्या भाषेमध्ये, पण ॲक्च्युली त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या ज्या वेव्ज आहेत त्या इंटरफेरन्स ऑफ द ट्रान्सव्हर्स वेव्ज ऑन रोप या नावानं ओळखता येतील. म्हणजे आपण काय करतोय बघा, इंटरफेरन्सचा विचार करत असताना या पद्धतीनं तिथं विचार करतोय. तुम्हाला वाटलं अजून कुठल्या पद्धतीने ह्याला तयार करता येतं का? इंटरफेरन्स दिसू शकतो का? दिसतो, पाण्यावर सुद्धा दिसू शकतो. तुम्हाला काय करता येतं, समजा शांत असणारं हे पाणी आहे, या पाण्यामध्ये 2 पातळ पत्र्याच्या पट्ट्या अशा आपण बुडवून ठेवल्यात, ह्याला आडवी पट्टी लावली आहे आणि इथं कुठेतरी त्या ठिकाणी तिथं असणारा तो इलेक्ट्रोमॅग्नेट लावला आहे. ह्या 2 पट्ट्या झाल्या खरं तर, ह्याची टोका अशी पाण्यामध्ये आहेत आणि आडवी पट्टी आहे.
इलेक्ट्रोमॅग्नेट काय करेल, त्या असणाऱ्या पट्टीला थरथरवायला सुरुवात करेल. ज्यावेळेस एकाच वेळेस या पद्धतीनं तिथं असणाऱ्या त्याच्या पट्ट्या त्याच्या थरथराला सुरुवात करतील, त्यावेळेस हा पाण्याचा जो सरफेस आहे याच्यावर या पद्धतीनं वेव्ज तयार होतील. या ज्या वेव्ज आहेत त्या एकमेकावर इंटरफिअर होतील आणि पाण्यावर तुम्हाला एक प्रकारच्या स्टेडी इंटरफरन्स पॅटर्नसारख्या एखाद्या वेव्ज दिसतील, तुम्हाला नक्की दिसतील. म्हणजे आपण काय करतोय, इंटरफरन्सचा विचार करत असताना सगळ्या संकल्पनेचा विचार करतोय. आणि आता काय विचार करायचा आपल्याला, की जर समजा या पद्धतीनं त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या इंटरफरन्सचा विचार करायचा झाला तर तो विचार इथं करत असताना लाईटमध्ये कसं करायचं ना, ते महत्वाचं आहे. आणि आता आपण लाईटच्या करस्पॉन्डिंग त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या इंटरफरन्सचा विचार करत असताना मग आपण असा विचार करूयात की बाबा त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो इंटरफरन्स आहे तो असतो तरी कसा असू शकतो. मुळात याच्यामध्ये नक्की लक्षात ठेवा, मगाचं जे प्रिन्सिपल आहे त्या प्रिन्सिपलचा वापर करून आपल्याला हे एक्सप्लेन करायचं आहे. प्रिन्सिपलचा वापर करून त्याला एक्सप्लेन करत असताना इथं नक्की लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपण त्या असणाऱ्या इंटरफेरन्सला विभागतोय दोन भागामध्ये, मी इथं काय करतोय बघा, या ठिकाणी लिहित असताना इंटरफेरन्स या नावानं लिहिलंय आणि याला या ठिकाणी दोन भागामध्ये विभागतोय. दोन भागामध्ये विभागत असताना नक्की दोन शब्द लक्षात ठेवा. त्यातला पहिला जो शब्द आहे तो म्हणजे एनहॅन्समेंट आणि दुसरा जो शब्द आहे तो म्हणजे कॅन्सलेशन. परत कन्फ्युजन झालं ना, काय प्रकार आहे एनहॅन्समेंट म्हणजे काय. मुळात त्याचा विचार करत असताना आता मात्र नक्की लक्षात ठेवा कसं घडू शकतं ते बघा. ज्या वेळेस एखाद्या असणाऱ्या इंटरफरन्सचा विचार करत असताना ही समजा माझी पहिली वेव्ह आहे आणि त्याच्यावर समजा दुसरी वेव्ह आहे, ती जर त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या वेव्हवर इंटरफिअर होते, इंटरफिअर होत असताना ती जर या पद्धतीनं इंटरफिअर झाली म्हणजे काय, मुळात आपण लाईटच्या वेव्हचा विचार करत असताना तिथं असणारी ती जी लाईट वेव्ह आहे ती इलेक्ट्रोमॅग्नेटिक ट्रान्सव्हर्स वेव्ह आहे. ज्यावेळेस आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक ट्रान्सव्हर्स वेव्हचा विचार करतोय त्यावेळेस क्रस्टवर क्रस्ट आले, ट्रफवर ट्रफ आले. मगाशी आपण काय म्हणलं होतं बघा, वेक्टर सम ऑफ द डिस्प्लेसमेंट. ज्यावेळेस क्रस्टवर क्रस्ट येतं, ट्रफवर ट्रफ येतं, त्यावेळेस त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे डिस्प्लेसमेंट आहे ते डिस्प्लेसमेंट त्या ठिकाणी मॅक्झिमम होतं आणि करस्पॉन्डिंग असणारं जे डिस्प्लेसमेंट आहे ते मॅक्झिमम झाल्यानंतर त्या ठिकाणी तिथं असणारी ती जी इंटेन्सिटी आहे त्या असणाऱ्या प्रकाशाची ती इंटेन्सिटी मॅक्झिमम होते. कुठं होते, जिथं एनहॅन्समेंट आहे तिथं. म्हणजे मला जर समजा एनहॅन्समेंटचा विचार करायचा झाला तर याच्यामध्ये मला नक्की असं करावं लागतं की बाबा एका वेव्हचं क्रस्ट दुसऱ्या वेव्हच्या क्रस्टवर किंवा एका वेव्हचं ट्रफ दुसऱ्या वेव्हच्या ट्रफवर पाहिजे. क्रस्ट क्रस्टवर आलं, ट्रफ ट्रफवर आलं, त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे डिस्प्लेसमेंट आहे ते मॅक्झिमम झालं. डिस्प्लेसमेंटचा अर्थ या ठिकाणी असणारं ॲम्प्लिट्यूड झालं. इंटेन्सिटी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ द ॲम्प्लिट्यूड असतं. हे तर आपल्याला वर्षानुवर्ष शिकवलं जातं आणि तसं शिकवलं जात असताना डिस्प्लेसमेंट मॅक्झिमम आहे, इंटेन्सिटी मॅक्झिमम आहे आणि अशा दोन वेव्ज एकमेकावर इंटरफिअर होत असताना तिथं नक्की लक्षात ठेवा अशा एकमेकावर इंटरफिअर होणाऱ्या वेव्जला इन फेजमध्ये आहेत असं समजूयात. इन फेज, दोघाचा फेज सारखाच आहे.
म्हणजे ज्या वेळेस आपण इंटरफेरन्स ऑफ द लाईटचा विचार करतो त्यावेळेस आपण एनहॅन्समेंटचा विचार करतोय. एनहॅन्समेंटचा विचार करताना मॅक्झिमम डिस्प्लेसमेंटचा विचार करतोय. जिथं डिस्प्लेसमेंट मॅक्झिमम आहे तिथे इंटेन्सिटी मॅक्सचा विचार करावा लागतोय. जिथं इंटेन्सिटी मॅक्स आहे तिथं एकाचं क्रस्ट दुसऱ्याच्या क्रस्टवर, एकाचं ट्रफ दुसऱ्याच्या ट्रफवर, जिथं खरं तर त्या ज्या दोन वेव्ज आहेत त्या एकमेकावर इन फेज इंटरफिअर झाल्या असं आपण नक्की म्हणतोय. आणि असा जो इंटरफरन्स तिथं घडतोय तो जो इंटरफरन्स आहे त्याला ज्या कुठल्या नावानं ओळखतात ते जे नाव आहे त्याला म्हणतात कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. म्हणजे आता आपल्याला याचा विचार नक्की करावा लागेल. एक वेव दुसऱ्या वेववर इंटरफिअर होत असताना एकाचं क्रस्ट दुसऱ्याच्या क्रस्टवर येत असताना, एकाचं ट्रफ दुसऱ्याच्या ट्रफवर येत असताना, डिस्प्लेसमेंट मॅक्झिमम होत असताना इंटेन्सिटी पण मॅक्झिमम झाली आणि त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या ज्या वेव्ज आहेत त्या इन फेज एकमेकावर इंटरफिअर झाल्या. असं जर तिथं घडत असेल तर त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो इंटरफरन्स आहे त्याला म्हणतात कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स. मग डिस्ट्रक्टिव्ह हा शब्द येऊ शकतो कसा? मुळात याचा विचार इथं करत असताना इथलं डिस्प्लेसमेंट मॅक्झिमम होतंय. हे जे मॅक्झिमम होतंय याला एनहॅन्समेंट म्हणतात. त्यामुळे त्या ठिकाणी ती जी टर्म आहे ती वापरली जाते, एनहॅन्समेंट. आता आपण पलीकडे वळूयात. कॅन्सलेशन हा शब्द मी तिथं लिहिला आहे. शब्दातच सापडतंय खरं तर आपल्याला, कारण मी जर समजा याच्याशी तुलना करून या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या टर्मचा विचार करायचा ठरवला तर मला नक्की दिसतंय की बाबा ही माझी पहिली वेव आहे की जी या पद्धतीनं चालली आहे. आणि जर समजा माझी दुसरी जी वेव आहे ती जर या पद्धतीनं या वेववर जर इंटरफिअर झाली तर त्यांचं जे डिस्प्लेसमेंट आहे ते एकमेकाला कॅन्सल होईल. डिस्प्लेसमेंट एकमेकाला कॅन्सल होत असतं म्हणून त्याला कॅन्सलेशन या नावानं ओळखतात. तसं जर तिथं घडत असेल तर मला याच्या करस्पॉन्डिंग ती जी टर्म आहे ती जर लिहायची झाली तर तशी लिहिली जात असताना डिस्प्लेसमेंट मला इथं लिहिताना मिनिमम लिहावं लागेल. जर डिस्प्लेसमेंट त्या ठिकाणी मिनिमम असेल तर प्रकाशाची जी तीव्रता आहे त्या तीव्रतेचा विचार जर केला तर इंटेन्सिटी माझी मिनिमम असेल. प्रकाशाची तीव्रता याचा विचार करत असताना मग मला याच्यामध्ये ॲडिशनल याच्यासारखं लिहायचं झालं तर ते सुद्धा इथं लिहिता येईल. याचा अर्थ असा झाला एका वेवचं क्रस्ट दुसऱ्या वेवच्या ट्रफवर किंवा एकाचं ट्रफ दुसऱ्याच्या क्रस्टवर जर येत असेल तर त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे डिस्प्लेसमेंट आहे ते एकमेकाला कॅन्सल होईल. हे सगळं घडत असताना या ज्या दोन वेव्ज आहेत त्या एकमेकावर जर इंटरफिअर झाल्या तर त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या ज्या वेव्ज आहेत त्या एकमेकाला अपोजिट फेजमध्ये इंटरफिअर झाल्या. अपोजिट फेज. जर तशा त्या ज्या वेव्ज आहेत त्या एकमेकाला अपोजिट फेजमध्ये इंटरफिअर होत असतील तर मग मात्र मला याचं नाव बदलावं लागेल आणि त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो इंटरफरन्स आहे त्याला मला इथं नाव द्यावं लागेल डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स. काय होतं आपल्याला वेगवेगळ्या प्रश्नाच्या सहाय्यानं त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो इंटरफरन्स आहे त्याला बघावं लागतं. प्रश्न त्यांनी सहज विचारला बाबा स्टेट द टू टाइप्स ऑफ इंटरफरन्स पॅटर्न. तर मी जे कॅपिटल लिहिलं इथं त्याच्याकडे नक्की लक्ष द्यावं लागेल. देर आर टू टाइप्स ऑफ इंटरफरन्स, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स अँड डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. फिनिश. पण ज्यावेळेस त्यांनी 1 मार्काला प्रश्न विचारतील डिफाईन इंटरफेरन्स ऑफ द लाईट
तर मग मात्र मला या शब्दाचा वापर करावा लागेल, एनहॅन्समेंटचा वापर करावा लागेल. आणि असा वापर इथं केला जात असताना, एनहॅन्समेंटचा वापर केला जात असताना the phenomena of enhancement and cancellation of the displacement of the light due to the superposition of the two light waves is called as interference of the light. आणि हे खरं तर आपल्याला इथं बघत असताना आपल्याला त्या पद्धतीनं नक्की बघता येतं, ते बघतोय आपण. मुळात खरं तर एनहॅन्समेंट म्हणजे काय, कॅन्सलेशन म्हणजे काय, या सगळ्या टर्मचा विचार आपल्याला इथं करायचा आहे. आणि असा विचार इथं केला जात असताना मग डोक्यात ठेवायचा आहे की बाबा इंटरफरन्समध्ये दोन प्रकार असतात. एक जो असतो तो कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स, दुसरा जो असतो तो डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. जिथं कन्स्ट्रक्टिव्ह तिथं डिस्प्लेसमेंट मॅक्झिमम, जिथं डिस्ट्रक्टिव्ह तिथं डिस्प्लेसमेंट मिनिमम. जिथं कन्स्ट्रक्टिव्ह तिथं एनहॅन्समेंट, जिथं डिस्ट्रक्टिव्ह तिथं कॅन्सलेशन. म्हणजे आपल्याला डिस्प्लेसमेंट मॅक्झिमम आहे, डिस्प्लेसमेंट मिनिमम आहे, इंटेन्सिटी मॅक्झिमम आहे, इंटेन्सिटी मिनिमम आहे, क्रस्टवर क्रस्ट आहे, ट्रफवर ट्रफ आहे, इन फेज झालं, क्रस्टवर ट्रफ आणि ट्रफवर क्रस्ट. डिफरंट फेज नाही, अपोजिट फेज. म्हणजे फेजच्या करस्पॉन्डिंग त्या टर्मचा विचार करताना या गोष्टीचा विचार नक्की करावा लागतो. आणि हे इंटरफरन्स ऑफ द लाईटमध्ये नक्की विचारात घ्यावं लागतं. कारण आपल्याला त्याच्यातले जे डिटेल्स आहेत, त्याचे जे इन्स अँड आउट्स आहेत ते नक्की नाहीत कळत नाही एक्झॅक्टली काय करतोय आपण ते. त्यामुळे आपल्याला प्रश्न जर विचारला डिफाईन इंटरफेरन्स ऑफ द लाईट, तर तिथलं वाक्य आपण नक्की असं सांगू शकतो, द फिनॉमेना ऑफ एनहॅन्समेंट अँड कॅन्सलेशन ऑफ द डिस्प्लेसमेंट ड्यू टू द सुपरपोजिशन ऑफ द लाईट वेव्स इज कॉल्ड ॲज इंटरफेरन्स ऑफ द लाईट. आणि डिफरंट टाइप्स ऑफ इंटरफरन्स म्हणत असताना मग मात्र आपल्याला कन्स्ट्रक्टिव्ह आणि डिस्ट्रक्टिव्ह याचा विचार करावा लागतो. हा विचार करत असताना मग मी थोडंसं वेगळं या ठिकाणी लिहितोय. परत एकदा नाव इकडच्या बाजूला लिहितोय. ते जे नाव आहे ते म्हणजे कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स. ह्याच्या कंडिशन्स आहेत, त्या फार महत्त्वाच्या आहेत. आणि त्या कंडिशन्स विचारात घेत असताना आपल्याला दोन पद्धतीने विचार करावा लागतो. कसा तो बघा. समजा माझ्याकडं त्या ठिकाणी तिथं असणारी ती जी पहिली वेव्ह आहे ती या पद्धतीनं आहे. फेजचा विचार केला तर ते 0 आहे, इथं π/2 आहे, इथं पाय आहे, इथं 3π/2 आहे, इथं 2π आहे. पुढचे आपण लिहू शकतो, पण सध्या तात्पुरता आपण एकाच असणाऱ्या वेव्हचा विचार करूयात. 1 क्रस्ट 1 ट्रफ फॉर्म्स 1 वेव्ह. माझी जर दुसरी जी वेव्ह आहे ती याच्यावर इंटरफिअर होत असताना ती जर या पद्धतीनं इंटरफिअर झाली, इथं 0 आहे, परत इथं π/2 आहे, इथं पाय आहे, इथं 3π/2 आहे किंवा इथं 2π आहे. आणि मग याच्या करस्पॉन्डिंग नेहमी लक्षात ठेवा, जिथं एक वेव्ह पूर्ण होते त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्याचा जो पाथ डिफरन्स आहे तो वेव्हलेंथ एवढा असतो, म्हणजे लॅम्बडा एवढा असतो. हा लॅम्बडा झाला, एक वेव्ह लॅम्बडा. माहीत आहे आपल्याला, ते नवीन नाही. म्हणजे आपल्याला इथं खरं तर या पद्धतीनं विचार केला जात असताना मग तिथं असणाऱ्या त्या कन्स्ट्रक्टिव्हच्या करस्पॉन्डिंग ज्या कुठल्या कंडिशनचा विचार आपल्याला करायचा आहे, तो जो विचार आहे तो कसा करायचा आहे तो बघा. मी इथं काय लिहिलंय बघा, क्रस्टवर क्रस्ट, ट्रफवर ट्रफ एनहॅन्समेंट, क्रस्टवर ट्रफ, ट्रफवर क्रस्ट कॅन्सलेशन. या ज्या टर्म्स आहेत त्या आपल्याला सांगत असताना विचार करायचा आहे तो म्हणजे तिथं असणाऱ्या दोन कंडिशनचा. आणि पहिली कंडिशन फेज डिफरन्स ओरिएंटेड असेल आणि दुसरी जी कंडिशन आहे ती पाथ डिफरन्स ओरिएंटेड असेल. म्हणजे इथं जर आपण बघितलं तर पहिल्यांदा विचार करूया त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या फेज डिफरन्सचा. म्हणजे आपण सध्या विचार करतोय तिथं असणाऱ्या त्या कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्सचा दोन वेव्हमध्ये. या दोन्ही आयडेंटिकल वेव्हज आहेत. फेज डिफरन्स किती आहे इथं? बरोबर आहे, 0 आहे. म्हणजे मला इथं लिहावं लागेल 0. फेज डिफरन्स 0 असताना तिथला जो इंटरफरन्स आहे तो कन्स्ट्रक्टिव्ह होईल.
पण आपण असा विचार करूयात की त्या ठिकाणी तिथं असणारी ती जी वेव आहे ती वेव आता सुरू होत असताना ती इथं कुठंतरी सुरू झाली. समजा इथं सुरू झाली, म्हणजे इथं सुरू झाली वेव. मग आता काय झालं, ही जर वेव या ठिकाणी सुरू झाली तर इथं पण क्रस्टवर क्रस्ट आणि ट्रफवर ट्रफ झाले ना. इथं पण कन्स्ट्रक्टिव्ह झालं, पण याच्यातला फेज डिफरन्स 0 कुठं आहे? इथं 0 आणि इथं 2π आहे. म्हणजे फेज डिफरन्स किती झाला? 2π झाला. म्हणजे फेज डिफरन्स 2π असताना कन्स्ट्रक्टिव्ह, 4π असताना कन्स्ट्रक्टिव्ह. याला आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीनं लिहिता येतं. म्हणजे 0 असेल, 2π असेल, 4π असेल. n × 2π समजा आपण घेतलं, जे जनरल करत असताना n × 2π घेतलं आणि यांच्या ज्या किमती आहेत 0 असेल, 1 असेल, 2 असेल, 3 असेल, असं जर लिहिलं तरी चालतंय. काय फरक पडतो आपल्याला? कारण 0 ठेवलं का 0 आलं, 1 ठेवलं का 2π आलं, 2 ठेवलं का 4π आलं, 3 ठेवलं का 6π आलं. हे जर कळलं नाही ना तर तुमचं सीईटी कोलॅप्स होतं. हे फार महत्वाचं आहे. हे मी आत्ता जी डायग्रॅमॅटिकली सांगतो ते पुस्तकात इतकं क्लिअर नाही दिलेलं, ते कळत नाही तिथं. आपल्या पद्धतीनं ते बघत जावं लागतं. आता एक गोष्ट नक्की लक्षात ठेवायची आहे, ज्यावेळेस आपण फेज डिफरन्सवरनं पाथ डिफरन्सकडे वळतो, जिथं फेज डिफरन्स 2π आहे तिथं पाथ डिफरन्स लॅम्बडा आहे. लक्षातच ठेवायचं. तसं जर असेल तर मला आता ही जी टर्म आहे त्याला पाथ डिफरन्स ओरिएंटेड लिहावं लागेल. आणि असं लिहिलं जात असताना 0 आहे. मी आता म्हणलं जिथं 2π तिथं लॅम्बडा, याचा अर्थ इथं 2 लॅम्बडा झालं, इथं 3 लॅम्बडा झालं, ते असं झालं. म्हणजे मी जर इथं विचार केला तर हे झालं n लॅम्बडा. n गोज फ्रॉम 0, 1, 2, 3 ऑनवर्ड्स. मला जर समजा कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्सचा विचार करत असताना या सगळ्या संकल्पनेला घेऊन पुढे जायचं आहे, तर तिथं मला नक्की सांगावं लागतं फेज डिफरन्स 0 असलं तरी कन्स्ट्रक्टिव्ह, 2π असलं तरी कन्स्ट्रक्टिव्ह, 4π तर कन्स्ट्रक्टिव्ह. जिथं 2π तिथं लॅम्बडा, जिथं 4π तिथं 2 लॅम्बडा, जिथं 6π तिथं 3 लॅम्बडा. n लॅम्बडा झालं, 0, 1, 2, 3 ऑनवर्ड झालं. In case of interference pattern, interference is said to be constructive interference if the path difference between the two waves arriving at a point is integral multiple of wavelength. असं वाक्य भिनल्यासारखं झालं पाहिजे डोक्यात. इंटिग्रल मल्टिपल ऑफ वेवलेंथ. n लॅम्बडा म्हणजे इंटिग्रल मल्टिपल झालं. यांच्या किमती 0, 1, 2, 3 ऑनवर्ड झाल्या. म्हणजे आपल्याला या असणाऱ्या सगळ्याचा विचार करून पुढे जायचं आहे. कदाचित मला आता असं वाटलं की इथं लिहित असताना पाथ डिफरन्सची जी किंमत आहे इथं 0 लिहिते, इथं 2 λ/2 लिहिलं, किंवा इथं 4 λ/2 लिहिलं, किंवा 6 λ/2 लिहिलं तरी चालतंय. काय फरक पडतो तेव्हा? कारण 2 λ/2 म्हणजे लॅम्बडा आलं, 4 λ/2 म्हणजे 2 लॅम्बडा आलं, 6 λ/2 म्हणजे 3 लॅम्बडा आलं. ह्याचा अर्थ असा झाला, इथं विचार करत असताना त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो पाथ डिफरन्स आहे तो कसा झाला? 0 झालं, 2 झालं, 4 झालं, 6 झालं. ह्या सगळ्या संख्येचा विचार केला तर इव्हन झालं. इव्हन मल्टिपल ऑफ हाफ ऑफ द वेवलेंथ झालं. तुम्हाला ह्या MCQचा विचार करण्यासाठी मी तुम्हाला प्रवृत्त करतोय. 2-3 वेळा ह्या सगळ्या संकल्पना बघत चाला तर लक्षात येतं ते. म्हणजे इथला मगाचा जो चार्ट आहे तो तुम्ही लिहून काढणार आहातच, काढाच, गरजेचा आहे तो. आणि त्याच्या बरोबरीनं मग फेज डिफरन्स 0 आहे, 2π आहे, 4π आहे, 6π आहे, n/2π आहे. यांच्या किमती 0, 1, 2, 3 ऑनवर्ड्स आहे. 2π तिथं लॅम्बडा, 0 लॅम्बडा, 2 लॅम्बडा, 3 लॅम्बडा आहे. n लॅम्बडा झालं, यांची किंमत 0, 1, 2, 3 ऑनवर्ड झाले. 0 × 2 λ/2, 4 λ/2, 6 λ/2. याचा अर्थ इव्हन मल्टिपल ऑफ हाफ ऑफ द वेवलेंथ झालं.
If the path difference between the two waves arriving at a point is even multiple of half of the wavelength, then the corresponding interference is called as constructive interference. म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी ते वाक्य लिहित असताना इवन मल्टिपल ऑफ हाफ ऑफ द वेवलेंथ असू द्यात किंवा इंटिग्रल मल्टिपल ऑफ वेवलेंथ असू द्यात, दोन्हीतला अर्थ तोच आहे. इथं इंटिग्रल मल्टिपल ऑफ वेवलेंथ आहे, इथं इवन मल्टिपल ऑफ हाफ ऑफ द वेवलेंथ आहे. त्यामुळं आपल्याला या सगळ्यांचा विचार इथं नक्की करता येतो, विचार करतोय आपण. आणि हा असा विचार इथं केला जात असताना आपल्याला या असणाऱ्या इंटरफरन्सच्या सेक्शनच्या या भागासाठी इथंच थांबावं लागतंय. आपण पुढचा भाग उद्या बघतोय. कन्स्ट्रक्टिव्हचं बघितलं आहे, डिस्ट्रक्टिव्हचं बघायचं आहे. उद्याच्या पिरियडला आपण डिस्ट्रक्टिव्ह बघतोय. धन्यवाद.